महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या म्हणजे पवारसाहेब उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या 150 ते 200 पर्यंत सुद्धा जागा येऊ शकतात. 2015चा बिहार पॅटर्न महाराष्ट्रामध्ये सुद्धा रिपीट होऊ शकतो का? लोकसभा 2024मध्ये झालेल्या दणदणीत पराभवानंतर महाविकास आघाडी पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये क्लीन स्वीप करेल का? यावरती आज आपण बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात सेकंड ओपिनियन. सर्वप्रथम माफी मागतो की तुम्हाला मागे नॉईस म्हणजे फटाक्यांचा आवाज येत असेल. महाराष्ट्रामध्ये जसं तुळशीचं लग्न हे होत असतं तसंच मध्य प्रदेश या ठिकाणी एक परंपरा म्हणाव की एक सण म्हणाव की इथे गन्ना पूजा असं एक नावाचा सेलिब्रेट करतात ते, आणि त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात फटाके फोडतात. ठीक आहे, तर मित्रांनो आपण आपल्या टॉपिककडे वळू. गेल्या अनेक दिवसापासून मी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये विविध गावांमध्ये फिरत होतो आणि महाराष्ट्राच्या जनतेचा लोकांचा मूड काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. तुम्ही चॅनलवरती बघितलं असेल काही व्हिडिओसुद्धा टाकले ज्याच्यामध्ये ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्न काय आहेत, लाडली बहीण योजना असेल, शेतकऱ्यांचे मुद्दे असेल, सोयाबीनचे कमी झालेले भाव असेल, याच्याबद्दल लोकांचं म्हणणं काय किंवा याच्याबद्दल लोकांचं ओपिनियन काय, आणि सरकारबद्दल असलेली नाराजी किंवा सरकारच्या बाजूने असलेले मुद्दे हे सगळे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. तर आता मी जे टॉपिक जे थंबनेलवरती तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी हे 150 ते 200 जागासुद्धा जिंकू शकते. होय मित्रांनो, 2015चा बिहार पॅटर्न म्हणजे तुम्हाला थोडासा इतिहास सांगू इच्छितो. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कामं किती करता किंवा विकास कामं करण्यापेक्षा तुमची जातीय केमिस्ट्री किंवा जातीय गणित तुमच्या बाजूने कसं आहे याच्यावरती निवडणुका होतात. हे आपल्याला मान्य करावंच लागेल. जात अशी गोष्ट आहे ती कधीच जात नसते. इंडियन पीपल डोंट कास्ट देअर वोट, दे वोट देअर कास्ट असं म्हणतात ना मित्रांनो, की माणूस हा जातीसाठी मातीसुद्धा खातो. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य आहे की 2015 बिहारमध्ये काय झालं. 2015 बिहारमध्ये नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव हे एक झाले. बीजेपीने जंगलराजचा नारा दिला, जंगलराज जंगलराज. परंतु ज्या प्रकारची जातीय समीकरण किंवा ज्या प्रकारची जातीय केमिस्ट्री नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांनी ज्या प्रकारच्या जातीची मोड बांधली त्याचा परिणाम असा झाला की बीजेपी ही 55 सीट्सवरती अडकली आणि तिथे जी घडलेली आघाडी होती किंवा तिथली जी गठबंधन होतं ज्याला आपण नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांचं म्हणतो ते 200 सीट्सपर्यंत पोहोचले. त्याच्यामध्ये 80 सीट्स जवळपास लालू प्रसाद यादव यांच्या आल्या, 72 सीट्स नितीश कुमारांच्या आल्या, त्याच्यातून बाकीचे घटक दल असेल त्यांच्या काही सीट्स आल्या. तर मित्रांनो, तिथे यादव, मुस्लिम, कुर्मी ह्या सगळ्या प्रकारचे मतदार एक झाले. आता आपण याची ॲनॉलॉजी महाराष्ट्राशी जोडण्याचा प्रयत्न करू. महाराष्ट्रामध्ये आज नेमके काय पॅटर्न चालू आहे. महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाज हा 100% मुस्लिम समाज हा महाविकास आघाडीच्या मागे उभा आहे. होय मित्रांनो, 100% मुस्लिम समाज. ज्या प्रकारचे फतवे तुम्हाला मस्जिदीमधून ऐकवत असेल की ज्या प्रकारचे फतवे हे पोचवल्या जात असेल की तुम्हाला महाविकास आघाडीला मत करायचं आहे, तर महाविकास आघाडीला मत करायचं आहे म्हणजे 100% मुसलमान हा स्ट्रॅटेजिक मत वोट करणार. इव्हन असुद्दीन ओवैसी यांचा एक कॅन्डिडेट इम्तियाज जलील हे औरंगाबाद उभे आहे, तिथे नक्कीच इम्तियाज जलील यांना मतं मिळतील. आणि लोकसभेमध्ये जे झालं की इम्तियाज जलील यांना मुस्लिम प्रमाणावरती मत मिळाले आणि खैरेंना मिळू शकले नाही, त्यामुळे खैरेंचा पराभव झाला आणि संदीपान भुमरे यांचा विजय झाला. पण मित्रांनो, मुस्लिम हे नेहमी प्रॅक्टिकल वोटिंग करतात. एक उत्तर प्रदेशमध्ये एक नारा प्रसिद्ध आहे, तुम्हाला माहिती असेल तर, पहिले अपना भाई फिर जो भाजपा राहील उसके बाद सफाई. म्हणजे जो पहिले भाजपाला हरवेल त्यालाच मुस्लिम हे मतं करतात. बीजेपीने मुस्लिमांसाठी किती काम केलं, बीजेपीने मुस्लिमांच्या विकासासाठी किती काम केलं, किती प्रकारच्या योजनांचा त्यांना लाभ मिळाला, याच्याशी कुठल्याही प्रकारचं घेणं देणं मुस्लिम समाज हा फक्त आणि फक्त फतव्यावरती चालतो आणि मोठ्या प्रमाणावरती महाविकास आघाडी याच्या मागे उभा राहणार आणि ते यावेळेस सुद्धा होईल. त्यासोबत आता दुसरी जी जात उरली आहे, मोठ्या प्रमाणावरती SC ST समाज हा जो काँग्रेसचा पारंपरिक वोट बँक आहे, ती वोट बँक जर काँग्रेसकडे अटॅच राहिली किंवा ती वोट बँक जर काँग्रेसकडे अबाधित राहिली तर मुस्लिम, SC ST आणि मोठ्या प्रमाणावरती मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज जो एक झाला आहे आणि मराठा समाजाला ज्या प्रकारचं मतदान करण्यासाठी मनोज जरांगे पाटील भाग पाडत आहेत. होय, म्हणजे मनोज जरांगे पाटील ज्या प्रकारचे राजकारण करतायत, ज्या प्रकारचं गलिच्छ राजकारण मनोज जरांगे पाटील यांनी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून केलं, मराठा समाजाला आरक्षण देणं किंवा त्याची मागणी करणं हा तो विषय दूर राहिला. मनोज जरांगे पाटील हे प्युअर आणि प्युअर शरद पवारांसाठी मैदानात उतरलेत हे आपल्याला दिसून पडतं. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या भरोशावर, मुस्लिम समाज एकीकरणाच्या भरोशावर मोठ्या प्रमाणावरती समाज एकत्र करून निवडणूक लढवू शकले असते. पण त्यांना माहिती होतं की आपण जर निवडणूक लढवला याचा फायदा सरळ महायुतीला होईल. त्यामुळे त्यांनी ऐन वेळेस 6 उमेदवार उभे करू, 7 पाडू, पण ते 6 उमेदवार उभे करण्याची ताकद ही मनोज जरांगे पाटील यांनी दाखवली नाही. कारण की जो मराठा समाज आज मनोज जरांगे पाटील यांच्या मागे उभा आहे त्याच समाज आणि मनोज जरांगे पाटीलचे डिपॉझिट सुद्धा जप्त केले असते.
ही पण मित्रांनो पॉलिटिकली एक त्याला म्हणतो ना आपण की पॉलिटिकल फॅक्ट आहे की मनोज जरांगे पाटील हे त्यांचा एक पण उमेदवार निवडून आणू शकत नाही. ज्या प्रकारे हरियाणामध्ये किसान नेता अशा प्रकारचे नेते मोठ्या उदयास आले आणि इलेक्शनमध्ये उभे राहिल्यानंतर 1200-1400 मत पडले. मनोज जरांगे पाटील हे फक्त आणि फक्त मराठा समाजाचा महाविकास आघाडी जिंकून देण्यासाठी वापर करतात हे भरपूर साऱ्या मराठा समाजाच्या लक्षात येत आहेत. परंतु मित्रांनो ते म्हणतात ना की कोणतीही गोष्टीचा पारा उतरण्यासाठी वेळ लागतो. लोकसभेचा स्पिल ओव्हर इफेक्ट यावेळेस देखील दिसेल का? मी गावांमध्ये गेलो, भरपूर साऱ्या गावांमध्ये अजूनही उद्धव ठाकरेबद्दल सहानुभूती दिसते. ह्या गोष्टी मानावंच लागेल मित्रांनो. भरपूर ठिकाणी शरदचंद्र पवार साहेबांची तुतारी याच्याबद्दल सुद्धा सहानुभूती दिसते. आणि काँग्रेसचा जो गड आहे विदर्भ, काँग्रेसचं नेमकं काय झालं मित्रांनो, तर काँग्रेस महाविकास आघाडी जे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला एक भ्रमात केलं की मी आरक्षणासाठी लढता आणि त्यांनी महाविकास आघाडीला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. पण ॲक्च्युअलमध्ये महाविकास आघाडीला जिंकून देण्यासाठीच मनोज जरांगे पाटील काम करतात. त्यामुळे मराठा समाजाचं मोठ्या प्रमाणावरती वोट जर काँग्रेसला पडलं तर मुस्लिम 100% काँग्रेसला मत करतात. मोठ्या प्रमाणावरती SC/ST समाज हा सुद्धा काँग्रेसला मत करतो. त्यामुळे उरतं काय, त्यामुळे हे जे केमिस्ट्री जुळल्यानंतर कुठलीही पॉलिटिकल पार्टी जिंकू शकत नाही. हो, लाडली बहीण योजनेचा प्रभाव आहे, पण लाडली बहीण योजनेबद्दल ज्या प्रकारचे संभ्रम लोकांमध्ये पसरवण्यात आले, ज्या प्रकारचे संभ्रम तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल माझ्या, की लोक म्हणतात की दिवाळीला 5,500 रुपये एकनाथ शिंदे टाकणार होते. पण असं कधीच ते बोलले नव्हते. इव्हन जेव्हा आचारसंहिता असते तेव्हा मॉडेल कोड ऑफ कंडक्ट ज्याला आपण म्हणतो, त्यावेळेस इलेक्शन कमिशन तुम्ही अशा प्रकारे कोणत्याही योजनांचे पैसे वाटू शकत नाही. त्यामुळे त्यांनी पहिला हप्ता जो दिवाळीच्या आधीचा हप्ता होता तो एकंदरीत 3,000 रुपये वाढवण्यात दिला. परंतु त्यानंतर सुद्धा भ्रम पसरवण्यात आला की ही योजना बंद करण्यात येईल, ह्या योजनेचा असा फायदा नाही होणार, ही योजना बंद करण्यात येईल काही दिवसांनी इलेक्शननंतर. ह्या प्रकारच्या अफवा ह्या महाविकास आघाडीवरून पसरवण्यात आल्या. त्या अफवांचा परिणाम सुद्धा नक्कीच होईल मित्रांनो, कारण की ह्या अफवांचा परिणाम कसा होता आपण 2024च्या निवडणुकीमध्ये बघितलं. तर सांगायचं तात्पर्य मित्रांनो एकच की 150 ते 200 जागापर्यंत सुद्धा महाविकास आघाडी उडी मारू शकते किंवा महाविकास आघाडीचं आपण म्हणतो त्याला बहुमत येऊ शकतं. याच्यामध्ये अडचण एकच होऊ शकते की एकमेकाच्या टांगात टांग टाकून पाडण्याचं काम जर महाविकास आघाडीने केलं. ज्या प्रकारे शरद पवार साहेबांनी काल एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की मुख्यमंत्री त्याच पार्टीचा होणार ज्या पार्टीच्या सगळ्यात जास्त जागा येणार. त्यामुळे प्रत्येकाला मोठं पार्टी व्हायचं. उद्धव ठाकरे साहेबांना परत मुख्यमंत्री व्हायचं. आता उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री परत व्हायचं असेल तर सगळ्यात जास्त जागा निवडून आणणं गरजेचं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा काही त्यांना पाडावं लागेल आणि उद्धव ठाकरे हे करतील सुद्धा. त्यांनी 2019च्या इलेक्शनमध्ये हे करून सुद्धा दाखवलं आहे. त्याच प्रकारे शरदचंद्र पवार साहेब ह्या सुद्धा 15-20 जागा उद्धव ठाकरेच्या पाडणार हे सगळं फिक्स आहे. आणि काँग्रेसच्या दोघं मिळून पाडणार हे सुद्धा फिक्स आहे, कारण की काँग्रेसला मोठी पार्टी होऊ न देणं ह्या पार्ट्यांच्या हिताचं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि शिवसेना असेल यांच्या हिताचं आहे. त्यामुळे हे जर सरळ निवडणूक लढली असते तर 150 आणि 200 जागापर्यंत सुद्धा महाविकास आघाडी मजल मारू शकली असते. आज मित्रांनो महाराष्ट्रामध्ये चुरशीची निवडणूक होत आहे, पण येणाऱ्या 5 वर्षासाठी येणाऱ्या 50 वर्षाचा महाराष्ट्र कसा असेल हे डिसाईड करण्याचं काम तुमच्या हातामध्ये आहे. त्यामुळे वोट करताना एक लक्षात ठेवा, महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, ज्यांनी तुमच्या विकास कामाच्या रस्त्यामध्ये आले, जे तुमच्या मेट्रो बंद पाडली, नदीजोड प्रकल्प बंद पाडले, जलयुक्त शिवार योजना बंद पाडली, समृद्धी महामार्गासारख्या मार्गामध्ये अडचणी आणल्या, त्या सरकारला निवडून द्यायचं. की जी गतिशील विकास कामं करण्याचं सरकार आहे त्यांना निवडून द्यायचं. हे तुम्ही ठरवा. कोणाच्या किती सीट्स येतील तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.